आप देख रहे हैं ब्लू टाइगर न्यूज चैनल। हमेशा देखिए आपका हमसफर, आपका साथी ब्लू टाइगर न्यूज चॅनल। मित्रांनो, सप्रेम जय भीम। आम्ही आहोत ॲडव्होकेट सुधीर एच तायडे, संचालक तथा मुख्य संपादक ब्ल्यू टायगर न्यूज चॅनल, अमरावती, महाराष्ट्र। ब्ल्यू टायगर न्यूज चॅनलचे नियमितपणे कार्यक्रम बघणाऱ्या महाराष्ट्र राज्यातील तमाम प्रेक्षकांचे, तसेच ब्ल्यू टायगर न्यूज चॅनलचे कार्यक्रम नियमितपणे ऐकणाऱ्या महाराष्ट्र राज्यातील तमाम श्रोत्यांचे आम्ही ॲडव्होकेट सुधीर एच तायडे आज सडेतोड या मराठी सदरामध्ये हार्दिक स्वागत करीत आहोत। सडेतोड या सदरामध्ये आज आम्ही काही साहित्यिक कावळे आणि त्यांचे पानसट साहित्य, काही साहित्यिक कावळे आणि त्यांचे पानसट साहित्य या विषयावर आपले मत अतिशय परखडपणे मांडणार आहोत। आमच्या मांडल्या जाणाऱ्या मतांशी सर्वांनीच सहमत असावे असा आमचा अजिबात आग्रह नाही आणि प्रत्येकाने आमच्या मतांचे समर्थन करावे अशी आमची कुणावरही जबरदस्ती अजिबात नाही। भारत देशातील प्रत्येक नागरिकाला अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार भारतीय राज्यघटनेच्या माध्यमातून प्राप्त झालेला असल्यामुळे आम्ही कधीही कुणाच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी करत नाही। फक्त अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा फायदा घेऊन तर्कसंगत मुद्दे संसदीय भाषेचा वापर करून मांडले पाहिजेत। कुणाचे मुद्दे खोडताना, आक्षेप खोडताना, स्वतःचे मत मांडताना घाणेरड्या शब्दांचा, अश्लील शब्दांचा, गलिच्छ भाषेचा वापर केला जाऊ नये एवढीच माफक अपेक्षा आमची आहे। उत्तम उद्देश मनात ठेवून व्यापक समाजहिताच्या दृष्टीने केलेल्या टीकेचे आम्ही नेहमीच स्वागत करतो। खरे साहित्यिक कोण आणि खरे साहित्य कोणते यासंबंधी आपण थोडी सडेतोड या सदरामध्ये चर्चा करणार आहोत। यावर असंख्य साहित्याच्या जाणकारांची आपली आपली मते आहेत। लोकशाहीमध्ये प्रत्येकाच्या मताचा आदर व सन्मान राखणे गरजेचे आहे। मात्र अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा लाभ घेऊन कुणीही व्यक्तीने आपले मत फक्त त्यालाच तसे वाटते म्हणून चिकित्सक पद्धतीने विचार न करता मांडले असेल तर अशा तर्कहीन मताला डोळे बंद करून अंधपणे आम्ही कधीही समर्थन करत नाही। तर्कसंगत चिकित्सा करून आलेल्या निष्कर्षाचे आम्ही मग डोळसपणे समर्थन करतो। हीच आमच्या स्वभावाची खासियत आहे। साहित्याची जाण असलेल्या
अनेक तज्ज्ञ ज्येष्ठ साहित्यिकांनी तसेच साहित्याची अक्षर ओळख नसलेल्या नवख्या लेखनिकांनी साहित्यिक या शब्दाच्या आपल्या आपल्या बुद्धीप्रमाणे आपापल्या बुद्धीच्या क्षमतेप्रमाणे वेगवेगळ्या व्याख्या केलेल्या आहेत. काहींच्या मते मराठी साहित्यामध्ये, हिंदी साहित्यामध्ये अथवा इंग्रजी साहित्यामध्ये विद्यापीठातून पदव्युत्तर अभ्यासक्रम पूर्ण करून पदवी संपादन केलेली असेल. असे साहित्यामध्ये पदवी संपादन करणारा व्यक्ती हाच खरा साहित्यिक असे काहींचे म्हणणे आहे. काहींच्या मते ज्या व्यक्तीने एखाद्या भाषेमध्ये पदव्युत्तर अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर त्या भाषेमध्ये विद्यापीठातून PhD डॉक्टरेट प्राप्त केली असेल तर तोच खरा साहित्यिक. काहींच्या मते ज्याचे किमान डझनभर कविता संग्रह किंवा कथा संग्रह अथवा इतर साहित्य पुस्तके प्रकाशित झाली असतील तोच खरा साहित्यिक. काहींच्या मते ज्याने साहित्यातील पदवीच्या बळावर मान्यताप्राप्त अनुदानप्राप्त महाविद्यालयात गलेलठ्ठ पगाराची प्राध्यापकाची नोकरी प्राप्त केली असेल आणि ज्याने प्राध्यापकाच्या नोकरीच्या 10 वर्षाच्या कार्यकाळात महाविद्यालयातील वार्षिक स्नेहसंमेलनात महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या साहित्याची किमान 10 वार्षिक साहित्य अंक प्रकाशित केले असतील तोच खरा साहित्यिक. अशी अनेक जाणकारांनी वेळोवेळी साहित्यिक व साहित्य या विषयावर आपापली वेगवेगळी मते व्यक्त केलेली आहेत. साहित्य कशासोबत खातात याची जाण नसणाऱ्या अनेक अक्कलशून्य, प्रतिभाशून्य आणि बुद्धिहीन महाभागांनी आता हातात शाईचे पॅड व साहित्यिक शब्दाचा रबरी शिक्का हातात घेतलेला असून हेच लोक त्यांना वाटेल त्या व्यक्तीच्या कपाळावर साहित्यिकाचा शिक्का मारत आहेत. आणि म्हणून आजकाल साहित्यिकांच्या बाजारात कपाळावर निळ्या शाईचे साहित्यिक म्हणून शिक्का मारलेले अनेक साहित्यिक फिरताना आढळतात. आमच्या मते खऱ्या साहित्यिकाची व्याख्या सर्वांनी केलेल्या व्याख्येपेक्षा अगदी भिन्न व वेगळी आहे. दुसऱ्याच्या मनातील वेदना बघून वेदनेने विव्हळणारा, तळमळणारा, दुसऱ्याच्या डोळ्यातील अश्रू बघून स्वतःच्या डोळ्यातून अश्रू गाळणारा, असंख्य दुःखितांच्या वेदना व व्यथा शब्दबद्ध करून एखाद्या कवितेच्या माध्यमातून किंवा एखाद्या कथेच्या माध्यमातून किंवा एखाद्या लेखाच्या माध्यमातून व्यक्त करणारा, सामाजिक जाणीवेतून सतत समाजहिताचे लिखाण करणारा, पुरोगामी व पारदर्शक विचारशैलीचा संवेदनशील माणूस हाच खरा साहित्यिक. अशा व्यक्तीकडून तर्कसंग दृष्टिकोनातून सतत निर्माण केले जाणारे समाजहिताचे साहित्य म्हणजे खरे साहित्य होय असे आम्हाला वाटते. मात्र
सामाजिक तळमळीतून, सामाजिक जाणीवेतून, सामाजिक कर्तव्य समजून समाजाला योग्य दिशा देण्याकरता, समाजामध्ये सकारात्मक बदल घडवून आणण्याकरता सातत्यानं अलौकिक प्रतिभेच्या बळावर परखडपणे, निर्भीडपणे, पोटतिडकीने भ्रष्ट समाज व्यवस्थेच्या विरोधात, भ्रष्ट शासकीय तथा प्रशासकीय व्यवस्थेच्या विरोधात स्फोटक, दमदार, धारदार तथा प्रभावी शब्दांचा वापर करून आक्रमक शैलीत विद्रोही कविता लिहिणाऱ्याला मात्र स्वतःच्या नावावर एकही कविता संग्रह प्रकाशित नसलेल्या प्रतिभा संपन्न बंडखोर कवीला येथील प्रस्थापित कवी, लेखक तथा शासकीय पुरस्कार प्राप्त, मान्यता प्राप्त साहित्यिक हे साहित्यिकच मानत नाहीत. आणि त्या बंडखोर कवीला प्रस्थापित साहित्यिक हे साहित्यिक मानायलाच तयार नाही. असते एकाएकाला सवय दुसऱ्याचे मोठेपण मान्य न करण्याची. या ठिकाणी एक कावळ्यांच्या थव्याचे उदाहरण आम्ही आपणास देत आहोत. एकदा 100 कावळ्यांचा थवा जंगलात आला. त्या जंगलामध्ये तिथं एक वाघ जखमी अवस्थेत जमिनीवर आराम करीत होता. 100 कावळ्याचा थवा त्या वाघाच्या अवतीभवती गोळा झाला आणि त्या सर्व कावळ्यांनी आपली कावकाव सुरू केली आणि त्या वाघाला तो कावळ्याचा थवा म्हणाला, तू वाघ नाहीस, तू वाघ नाहीस, तू वाघ नाहीस. असं तो कावळ्यांचा थवा त्या वाघाला चिडवीत होता. वाघ जमिनीवर आरामात पडलेला होता आणि 4-5 वेळा वाघाने त्या कावळ्यांच्या कावकावकडे दुर्लक्ष केले, टीकेकडे दुर्लक्ष केले, पण कावळ्यांची कावकाव सतत सुरू होती आणि त्यांचे चिडवणे सुरू होते. अखेर त्या कावकावचा वाघाला कंटाळा आला आणि मग वाघ उठून उभा झाला आणि त्या वाघाने मोठ्याने डरकाळी फोडली. सगळे जंगल हादरले आणि कावकाव करणारे, वाघाला तू वाघ नाहीस असे म्हणणारे 100 कावळे जीव मुठीत घेऊन उडून दूर पळून गेले. वाघाने केलेली प्राण्याची शिकार शिळी झाल्यानंतर शिळ्या मांसाचे तुकडे खाणाऱ्या 100 कावळ्यांनी वाघाला तू वाघ नाहीस असे म्हटले तर वाघाचे वाघपण कावळ्यांच्या टीकेमुळे नष्ट होत नाही. डरकाळी आणि आक्रमण, डरकाळी आणि आक्रमण ही वाघाची 2 गुण वैशिष्ट्ये आहेत. डरकाळी ऐकली की हा वाघ आहे हे ओळखता येते. वाघाची ओळख पटवून घेण्याकरता बुद्धिहीन कावळ्यांच्या समर्थनाची अजिबात गरज नाही. मानसिकदृष्ट्या खचलेल्या, दुःख भोगणाऱ्या, अश्रू गाळणाऱ्या, आयुष्याच्या संघर्षात पराभूत झालेल्या व जीवनात प्रचंड नैराश्य आलेल्या लाचार व हतबल माणसाला
लढण्याची प्रेरणा देणारे व जगण्याचे बळ देणारे साहित्य हेच खरे साहित्य आहे. आमच्या आजूबाजूला दिसणारे व समाजामध्ये कवी, लेखक व साहित्यिक म्हणून मिरविणारे महाभाग कोणते, त्यांची ओळख आज आपण सडेतोड या सदरामध्ये करून घेऊ. जेमतेम बुद्धी असणाऱ्या सुखवस्तू कुटुंबातील काही महिलांनी पारंपरिक व प्राचीन उखाणे संकलित करून स्वतःच्या घरच्याच छापखान्यात स्वतःच्या नावाने 10 काव्यसंग्रह प्रकाशित करून घेतले. याच महिला स्वतःच्या नावासमोर कवयित्री हे बिरुद लावतात आणि समाजात साहित्यिक म्हणून वावरत असतात. समाजामध्ये काही बायकी पुरुष आहेत. ओठावर मिशी असली तरी सुद्धा यांचे वागणे, चालणे, बोलणे सगळेच बायकी आहे. बायकी पुरुष व्यक्तिमत्व लाभलेल्या या महाभागांच्या लिखाणात अजिबात दम नाही. त्यांच्या आवाजात सुद्धा दम नाही. अशा बायकी पुरुषांनी सुद्धा बायकोच्या लठ्ठ पगारातून डझनभर दर्जाहीन, पानचट, नीरस काव्यसंग्रह छापून या काव्यसंग्रहांना नामवंत प्रस्थापित कवींच्या प्रस्तावना छापून आणलेल्या आहेत. नवऱ्याचे नवरेपण हरविलेले हे बायकी पुरुष प्रकाशित झालेल्या दर्जाहीन डझनभर काव्यसंग्रहाच्या बळावर स्वतःला मोठे थोर कवी समजतात. काही निर्बुद्ध साक्षर माणसांनी जशी मराठी भाषेमध्ये 12 खडीची पुस्तके लिहिली जातात, छापली जातात, त्याचप्रमाणे कडबा कुटारासारखे शब्द कवितेच्या पोतडीत भरून नीरस, कंटाळवाण्या, समाजाला बोध न देणाऱ्या अवजड व अर्थहीन कविता लिहिलेल्या असून या कवींनी सुद्धा स्वतःच्या नावाने 10 ते 20 काव्यसंग्रह प्रकाशित करून घेतलेले असून हे निर्बुद्ध साक्षर माणसे सुद्धा स्वतःला मान्यताप्राप्त कवी समजतात. काहींनी 3 किंवा 4 ओळींच्या कविता हायकू प्रकाशित करून ते सुद्धा मान्यताप्राप्त कवीच्या रांगेत जाऊन बसले आहेत. प्रचंड प्रतिभा असलेला, दमदार सादरीकरणाची शैली असणारा, बंडखोर स्वभावाचा, आक्रमक भाषाशैलीचा वापर करून प्रभावी कविता लिहिणारा, मात्र एकही काव्यसंग्रह प्रकाशित न झालेला माणूस कवी किंवा साहित्यिक आहे किंवा नाही हे तुम्ही ठरवा. बहिणाबाई चौधरी या निरक्षर होत्या, अडाणी होत्या. त्या कधीही शाळेमध्ये गेल्या नाहीत. त्यांना अक्षर ओळखसुद्धा नव्हती. त्यांच्याजवळ साहित्याची पदवी नव्हती. मात्र सृष्टीच्या संपर्कात राहून अनुभवाच्या शाळेतून प्रतिभा प्राप्त करून त्यांनी साध्या सोप्या भाषेचा वापर करून दमदार व प्रभावी काव्यरचना त्यांच्या हयातीमध्ये सादर केलेल्या आहेत. त्यांच्या हयातीत, त्या जिवंत असताना त्यांचा एकही काव्यसंग्रह त्यांच्या नावाने प्रकाशित झालेला नाही. बहिणाबाई चौधरी यांच्या मृत्यूनंतर त्यांचे चिरंजीव श्रीयुत सोपान चौधरी यांनी बहिणाबाई चौधरी यांच्या कविता या नावाने काव्यसंग्रह प्रकाशित केलेला आहे. मात्र आम्हाला या ठिकाणी काही महाभागांना प्रश्न
विचारायचा आहे. बहिणाबाई चौधरी जिवंत असताना त्यांनी असंख्य कविता साध्या सोप्या भाषेमधून सादर केल्या आणि जिवंत असताना त्यांचा एकही काव्यसंग्रह प्रकाशित झालेला नव्हता. मग बहिणाबाई चौधरी जिवंत असताना त्या कवयित्री नव्हत्या का? कारण त्यांच्या नावाने एकही काव्यसंग्रह प्रकाशित झालेला नव्हता. दुसरा प्रश्न, बहिणाबाई चौधरी यांच्या मृत्यूनंतर त्यांचे चिरंजीव श्री सोपान चौधरी यांनी त्यांच्या मातोश्री बहिणाबाई चौधरी यांच्या सर्व कविता संकलित करून त्यांच्या मृत्यूनंतर बहिणाबाई चौधरींचा काव्यसंग्रह प्रकाशित करण्यात आला. तर आमचा दुसरा प्रश्न महाभागांना असा आहे की मग बहिणाबाई चौधरी यांच्या मृत्यूनंतर त्यांचा काव्यसंग्रह प्रकाशित झाल्यानंतरच त्यांना कवयित्री म्हणून मान्यता प्राप्त झाली का? तर आमचा महत्त्वाचा प्रश्न महाराष्ट्र राज्यातील तमाम साहित्यिकांना, तमाम कवींना, तमाम लेखकांना आमचा प्रश्न आहे की जर त्या व्यक्तीला साहित्यिक म्हणून स्वतःची ओळख करायची असेल तर त्याच्याकरता एक 10 पानाचा, 20 पानाचा, 50 पानाचा, 100 पानाचा काव्यसंग्रह अंकलिपीसारखा प्रकाशित करणे गरजेचा आहे काय? आणि ज्या व्यक्तीकडे प्रचंड प्रतिभा असेल, प्रचंड सादरीकरणाची ताकद असेल, त्याच्याकडं प्रचंड आक्रमक प्रभावी शब्दांचा शब्द साठा असेल आणि तो सतत प्रभावी साहित्य निर्मिती करत असेल, परंतु आर्थिक अडचणीमुळे आणि त्याच्याकडं प्रकाशनाची व्यवस्था नसल्यामुळे जर त्याचा एकही काव्यसंग्रह प्रकाशित होऊ शकला नसेल तर असा प्रचंड बुद्धी, प्रचंड प्रतिभा प्राप्त असलेला व्यक्ती केवळ त्याच्या नावावर एकही काव्यसंग्रह प्रकाशित नाही, कथासंग्रह प्रकाशित नाही, एखादं आत्मचरित्र प्रकाशित नाही, एखादी कादंबरी प्रकाशित नाही म्हणून तो साहित्यिक ठरत नाही काय? तर महाराष्ट्र राज्यातील सर्व श्रोत्यांनी, सर्व प्रेक्षकांनी, सर्व वाचकांनी, सर्व साहित्यिकांनी, कवींनी, लेखकांनी, कथालेखकांनी, पत्रकारांनी आमचे विचार ऐकावेत आणि आमच्या या व्यक्त केलेल्या विचारांवर आपल्या सकारात्मक, नकारात्मक मात्र संसदीय भाषेचा वापर करून आपल्या प्रतिक्रिया आमच्या फेसबुक अकाउंटवर, आमच्या व्हॉट्सअपवर, आमच्या ट्विटर अकाउंटवर, आमच्या इंस्टाग्राम अकाउंटवर, आमच्या मोबाईल फोनवर संपर्क करून आपण आपल्या प्रतिक्रिया आम्हाला जरूर पाठवाव्यात. तुमच्या सर्वांच्या प्रतिक्रियांची आम्ही मोठी उत्सुकतेने आणि आतुरतेने वाट बघत आहोत. मित्रांनो, प्रेक्षकांनो, श्रोत्यांनो, आता आम्हाला तुम्ही रजा द्यावी. पुढच्या वेळेला सडेतोड या मराठी ब्ल्यू टायगर न्यूज चॅनलच्या सदरामध्ये आणखी एखाद्या दमदार आणि आगळ्या वेगळ्या विषयांवर आम्ही पुन्हा तुमच्याशी चर्चा करू. आता आम्हाला रजा द्यावी. आम्ही तुमची रजा घेतो आणि याच ठिकाणी थांबतो. जय शिवराय, जय भीमराय, जय महाराष्ट्र, जय हिंद, जय संविधान. धन्यवाद. जली को आग कहते हैं, बुझी को राख कहते हैं, जिस राख से बारूद बनता है उसे ब्लू टाइगर चैनल कहते हैं.